वेलकम स्टुडंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिझम या चॅप्टरच्या नवीन लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट त्यानंतर त्यामध्ये आपण समजा एखादा करंट कॅरिंग कॉईल असेल तर इट बिहेव ॲज अ मॅग्नेट याचा आपण स्टडी केला. त्याचबरोबर इलेक्ट्रॉन ज्यावेळेस एखाद्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असेल अराउंड द न्यूक्लियस त्यावेळेस त्याच्यावर मॅग्नेटिक मुवमेंट काय असेल याचाही आपण स्टडी केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक स्टडी करतोय तो म्हणजे टॉर्क ॲक्टिंग ऑन अ करंट लूप इन अ मॅग्नेटिक फील्ड किंवा त्याला आपण म्हणतोय टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल इन अ मॅग्नेटिक फील्ड. मग आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जी काही एक्सप्रेशन आपण मॅग्नेटिक डायपोलसाठी म्हणजे करंट लूपसाठी जे आपण डिराईव्ह करतोय हेच सेम इक्वेशन आपण मॅग्नेटिझममध्ये बार मॅग्नेटसाठी पण आपण रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, दोघांचा आन्सर तुमचं सेम असणार आहे कारण की करंट कॅरिंग लूप हा तुमचा काय असतो इट बिहेव ॲज अ बार मॅग्नेट. मग आता आपल्याला जनरली टॉर्क म्हणजे काय, आता फोर्स आपल्याला माहिती आहे, फोर्स आपण जनरली क्लासिकल मेकॅनिक्समध्ये रिप्रेझेंट केला आहे. त्याचबरोबर टॉर्क म्हणजे काय असतं जनरली की टॉर्क मीन्स इक्वल अँड अपोजिट फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी. म्हणजे ज्यावेळेस एखादा इक्वल आणि अपोजिट फोर्स ज्यावेळेस बॉडीवर ॲक्ट होईल त्याच बॉडी काय होईल रोटेट होईल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपण त्याला टर्निंग फोर्स असंही म्हणू शकतो. मग आपण ह्या सिच्युएशनमध्ये एक जनरल सिच्युएशन कन्सिडर करूया बघा आपण की रेक्टँग्युलर लूप कॅरिंग अ करंट आय प्लेस इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स अ टॉर्क. मग आपण काय केलं की समजा एक रेक्टँग्युलर लूप आहे. ठीक आहे, हा काय केला आपण समजा एखाद्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये काय केलं आपण त्याला ठेवलेलं आहे आणि त्यामधून आय एवढा करंट काय होतो पास होतोय. पण ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला माहिती आहे की व्हेन अँड रेक्टँग्युलर लूप किंवा एखादा लूप ज्यावेळेस आपण एखादी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवणार आहे की त्यावेळेस त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फोर्स का होणार नाही ॲक्ट होणार नाही. मग आता कोणत्याही प्रकारचा फोर्स त्याच्यावर ॲक्ट होत नाही तर हा कसा असेल ते आपण स्टडी करूया. ठीक आहे, बघा एक रेक्टँग्युलर लूप आपण घेतलेला आहे त्यातून आय एवढा करंट पास होतोय. हे जे काही साईड त्यांची जो काही साईड असेल ती असेल ए, या साईड तुमच्या बी असेल. ठीक आहे, मग आता ही केली तुमची जी काही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डची आपण डायरेक्शन इनवर्ड दाखवलेली. ठीक आहे, मग आता त्या सिच्युएशनमध्ये आपण जर का मॅग्नेटिक मुवमेंट किंवा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटची जर का डायरेक्शन काढण्याचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे आपण काय करतो की जो का तुमची करंटची डायरेक्शन आहे करंटच्या डायरेक्शनमध्ये काय करणार आपले कर्व फिंगर रोटेट करणार आणि जी काही डायरेक्शन असेल ती काय तुमची थंबची डायरेक्शन असेल. ठीक आहे, मग आता जे काय मॅग्नेटिक मुवमेंटची डायरेक्शन पण कशी तुमची इनवर्ड. मग आता ज्या वेळेस अँगल बिटवीन मॅग्नेटिक मुवमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड हे जर का झिरो असेल त्या सिच्युएशनमध्ये जो का तुमचा एफ नेट किती असेल तो आपण आता स्टडी करणार आहे. ठीक आहे, त्यावेळेस एफ नेट किती असेल आणि टॉर्क किती असेल हे आपण बघणार आहे. त्याचबरोबर आपल्याला एक जनरल माहिती बघा की ज्यावेळेस एखाद्या कंडक्टर ज्यावेळेस आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ठेवतो आणि समजा ही तुमची करंटची डायरेक्शन असेल समजा इथून आय एवढा करंट पास होत असेल हा तुमचा समजा बी असेल आणि एल ही जर लेंथ असेल तर त्या सिच्युएशनमध्ये जे काय मॅग्नेटिक फोर्स असतो तो आपण लिहितो आय बी इंटू एल. ठीक आहे, किंवा आपण त्याला आय बी एल साईन थिटा असंही म्हटले. ठीक आहे, तर मग जो काही एल क्रॉस बी असेल तो अँगल किती तुमचा साईन 90 आपण कन्सिडर करतो. मग आता आपण काय करतो की आपल्याला कॅल्क्युलेट करायचा फोर्स आणि टॉर्क किती असेल. ठीक आहे, बघा मग आता आपण हाच रेक्टँग्युलर लूप आपण इथं कन्सिडर केला तर प्रत्येक साईडचा जर आपण फोर्स कॅल्क्युलेट केला तर बघा या इथला जो का फोर्स असेल करंटच्या डायरेक्शनमध्ये आपण काय करणार फिंगर कर्ल करणार तर डायरेक्शन कुठं असेल तुमची फोर्सची डाऊनवर्डला. म्हणजे जो का तुमचा फोर्स असेल तो किती असेल फोर्स तुमचा आय बी इंटू एल म्हणजे आय बी तुमची लेंथ आहे आणि बी म्हणजे कॅपिटल बी काय तुमची मॅग्नेटिक फील्ड असेल. सिमिलरली इकडे जो का फोर्स असेल तो तुमचा आय बी इंटू ए हा तुमचा आय बी इंटू बी हा तुमचा आय बी इंटू ए. मग आता ह्या सिच्युएशनमध्ये का तुम्ही बघितलं तर हा जो काही एफ नेट हा एफ नेट किती असेल झिरो असेल. काय एफ नेट झिरो असेल बाकी हा जो काही स्क्वेअर आहे ह्या स्क्वेअरला आपण समजा चारही बाजूला का फोर्स अप्लाय केला तर हा कसा असेल इक्वल आणि इकडचं इक्वल आणि अपोजिट इकडचं इक्वल आणि अपोजिट म्हणजे याचा अर्थ काय असेल की देर विल बी नो फोर्स ऑन अ रेक्टँग्युलर लूप. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फोर्स त्याच्यावर ॲक्ट होणार नाही. मग आता त्याच्यावरून समजा आपण टॉर्क कॅल्क्युलेट केला तर टॉर्क पण किती असेल टॉर्कचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग या सिच्युएशनमध्ये जर का फोर्सेस जर का झिरो असेल तर तुमचा टॉर्क पण किती असेल झिरो असेल. ठीक आहे, ही जर तुमची केस फर्स्ट की ज्या ठिकाणी आपण मॅग्नेटिक मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्डचा अँगल किती घेतला आहे 0 डिग्री. आता आपण एक सेकंड केस स्टडी करतोय बघा की आपल्याला आता काहीतरी टॉर्क प्रोड्यूस करायचा आहे. म्हणजे का टॉर्क प्रोड्यूस करायचा असेल तर त्या सिच्युएशनमध्ये आपण काय करतोय बघा आता की जो काही करंट लूप आहे हा करंट लूप काय करू आपण थोडासा काहीतरी अँगल काय करू आपण त्याला आता मूव्ह करणार आहे. ठीक आहे, समजा करंट लूप आहे तुमचा आपण काहीतरी अँगल थिटाने काय केला तर मूव्ह केला. ठीक आहे,
तर मग आता ह्या अँगल जर का मूव्ह केला तर आपण टॉप व्ह्यू जर काही बघितला आपण, ठीक आहे, दिस इज अ टॉप व्ह्यू ऑफ द क्लूब, ठीक आहे. हा तुमचा ॲक्सिस आहे, हा झाला तुमचा. ज्यावेळेस आपण काहीतरी थिटा अँगल त्याला मूव्ह करू त्यावेळेस हा असा होईल, ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण त्याला क्लॉकवाईज मूव्ह करतो त्यावेळेस इकडे तुमचं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये इकडे असेल तुमचा फोर्स एफ, इकडे असेल फोर्स एफ, म्हणजे इक्वल अपोजिट फोर्स का होतील तर ॲक्ट होतील. या सिच्युएशनमध्ये जो फोर्स असेल तो फोर्स कसा तुमचा सेम असणार, ठीक आहे, म्हणजे तो फोर्स आपण सेम लिहिला आहे. मग आपण आता काय करायचं, आपल्याला टॉर्क कॅल्क्युलेट करायचा. तर ह्या सिच्युएशनमध्ये तुमचा फोर्स इथला सेम आहे पण त्याच्यावर काय होणार, इथे टॉर्क होणार, ॲक्ट होणार. मग आता टॉर्क काय असेल तुमचा बघा, टॉर्क आपण या साईडचा घेतला तर काय असेल, फोर्स पर परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्यानंतर तिकडे आपण असेल फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, दोनची काय करू आपण ॲडिशन करू, ठीक आहे. मग आता बघा इथं जर का आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स काढता असेल ॲक्सिसपासून हे असेल तर परपेंडिक्युलर डिस्टन्स, ठीक आहे. बघा इथं अँगल तुमचा, इथं अँगल म्हणजे हा जो कंपाऊंड आहे तुमचा हा असेल तुमचा b/2 कॉस थिटा, हा असेल तुमचा b/2 साइन थिटा. सिमिलरली हा b/2 साइन थिटा असेल तर हा पण किती तुमचा b/2 साइन थिटा. परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला बघायचं, ठीक आहे. म्हणजेच किती असेल बघा f इंटू b/2 साइन थिटा प्लस f इंटू b/2 इंटू साइन थिटा, म्हणजे किती आलं ते 2 टाइम्स ऑफ f इंटू b/2 इंटू साइन थिटा, 2 टू गेट कॅन्सल, दॅट इज f इंटू b साइन थिटा. मग आता f इंटू b साइन थिटा, मग आपला जो काही एफ येईल हा एफ म्हणजेच काय सांगितलं आपण बघा की ह्या साईडचा जो काही फोर्स असेल हा फोर्स तुमचा किती होता, आय इंटू बी इंटू ए, ठीक आहे. फोर्स किती येतो, आय इंटू बी इंटू ए इंटू बी इंटू साइन थिटा. पण आपल्याला माहिती आहे की हा जो काही बी इंटू ए हा काय तुमचा एरिया ऑफ रेक्टँग्युलर लूप आहे, म्हणजे त्याचा अर्थ तुमचा जो काही टॉर्कचं इक्वेशन असेल, टॉर्कचं इक्वेशन काय असेल, टॉर्क इज इक्वल्स टू आय इंटू ए इंटू बी साइन थिटा. म्हणजे त्याचा अर्थ हा जो काय आय इंटू ए हे आपल्याला माहिती आहे, दिस आय इंटू ए इज कॉल्ड एज द मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजेच तुमचा टॉर्कचं इक्वेशन काय असेल बघा, टॉर्क इज इक्वल्स टू एम बी इंटू साइन थिटा. टॉर्कचं इक्वेशन आहे तुमचं एम बी इंटू साइन थिटा. नेट टॉर्क आला बघा तुमचा आय इंटू ए इंटू बी साइन थिटा, दॅट इज एम बी इंटू साइन थिटा. मग जर का आपण त्याला वेक्टर फॉर्ममध्ये का रिप्रेझेंट केलं तर वेक्टर फॉर्ममध्ये आपण काय लिहिता येईल त्याला एम क्रॉस बी, ठीक आहे. कारण की आपण साइन थिटा लिहित असेल त्याचा अर्थ काय असेल तो क्रॉस प्रॉडक्ट असेल, म्हणजेच टॉर्क किती असेल तुमचा एम क्रॉस बी असेल. मग आता इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण ज्यावेळेस इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट हा आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस आपण इक्वेशन फाइंड आउट केलं होतं त्याला तुमचं पी क्रॉस ई. मग आता हेच इक्वेशन जर का तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स स्टडी केला असेल व्यवस्थित तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हा आपण पी क्रॉस ई लिहिला होता, म्हणजे त्याचे सिमिलरिटी आपण ह्या मॅग्नेटिक फील्डबरोबर आपण बघता येईल, ठीक आहे. इथं आपण इलेक्ट्रिक फील्ड घेतली, इथं आपण मॅग्नेटिक फील्ड, इथं तुमचा मॅग्नेटिक मोमेंट, इथं तुमचा काय आता इलेक्ट्रिक मोमेंट, ओके. मग आता इफ जर का आपण एन नंबर ऑफ टर्न्स जर का कन्सिडर केले, समजा जी काय तुमची कॉईल ह्या कॉईलला समजा नंबर ऑफ टर्न्स असतील तर त्याच तुमचा जो का टॉर्क असेल तो तुमचा एन इंटू आय इंटू ए बी इंटू साइन थिटा. एन आय इंटू ए म्हणजेच आपण लिहितो एम बी इंटू साइन थिटा, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल टॉर्क इज इक्वल्स टू एम क्रॉस बी. मग त्या सिच्युएशनमध्ये बघा की समजा हा जो का तुमचा एम बी साइन थिटा याच्यामध्ये का आपण साइन थिटा 90 डिग्री जर का सबस्टिट्यूट केला तर साइन 90 आपल्याला माहिती की ते 1, म्हणजे त्याचा अर्थ त्या सिच्युएशनमध्ये टॉर्क कसा असेल मॅक्झिमम असेल. आणि ज्यावेळेस तुमचा 0 किंवा 180 असेल म्हणजे याचा अर्थ पॅरल किंवा अँटी पॅरल असेल त्या सिच्युएशनमध्ये टॉर्क किती असेल तुमचा मिनिमम असेल. ते झालं तुमचं टॉर्कशी रिलेटेड असलेला कन्सेप्ट. आणि त्याचं शेवटचं इक्वेशन आपण बघितलं आता टॉर्क इज इक्वल्स टू एम क्रॉस बी. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघतो आपण वर्क डन इन अ रोटेटिंग अ मॅग्नेटिक डायपोल. मग आता ज्या वेळेस टॉर्क प्रोड्यूस होणार आहे तर टॉर्क प्रोड्यूस होताना आता काय होणार की जो काय मॅग्नेट असेल किंवा करंट कॉईल असेल हे काय तुमच्या आता रोटेट होणार आहे, म्हणजे याचा अर्थ काय की त्यात तुमची रोटेशनल मोशन काय करणार आहे परफॉर्म करणार आहे. मग आता जर का ती रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल म्हणजे याचा अर्थ काय की त्या ठिकाणी एक तिचं लिनियर किंवा अँग्युलर काय होणार आहे डिस्प्लेसमेंट होणार आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की एखाद्या बॉडीवर ज्यावेळेस एखादा फोर्स ॲक्ट होतो आणि जर का तो काही डिस्टन्स जर का डिस्प्लेसमेंट कव्हर करत असेल किंवा काही डिस्प्लेसमेंट होत असेल त्याचं, तर त्या सिच्युएशनमध्ये त्या बॉडीवर का असं वर्क डन होत असतं. मग हे जे काय वर्क आहे हे वर्क ज्यावेळेस डन होईल दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. मग आपल्याला या टॉपिकमध्ये वर्क डन किती असेल आणि पोटेन्शियल एनर्जी किती असेल याचा काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. बघा मग आता वर्क डन इन रोटेटिंग बॉडी इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड किती असेल, वर्क डन DW इक्वल टू टॉर्क इंटू डी थिटा, ठीक आहे. कारण की आपण आता अँगलच्या बाबतीत बोलतोय म्हणजे जे का तुमचं डिस्प्लेसमेंट असेल कसं असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल. मग टॉर्कची व्हॅल्यू किती आहे तुमची एम बी इंटू साइन थिटा इंटू काय असेल डी थिटा. मग आपण वर्क डन बघतो आता θ1 टू θ2 इंटिग्रेशन DW दॅट इज θ1 टू θ2 एम बी साइन थिटा इंटू डी थिटा. साइन थिटाचं इंटिग्रेशन घेतलं आपल्याला मिळेल मायनस एम बी कॉस थिटा, ठीक आहे. पण आपण θ1 टू θ2 घेतलं म्हणजे किती आलं एम बी इंटू कॉस थिटा1 मायनस कॉस थिटा2.
म्हणजे त्याचा अर्थ काय की इफ डायपोल इज रोटेटेड फ्रॉम θ1 इक्वल टू 0 टू θ2 इक्वल टू θ, देन वी गेट इक्वेशन W इक्वल टू mp इंटू कॉस θ1 मायनस कॉस θ2. आणि जर का आपण कॉस θ1 ची व्हॅल्यू 0 टाकली तर आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला मिळेल mp इंटू 1 मायनस कॉस θ. फॉर्म्युला आपल्याला मिळाला वर्क डन इक्वल टू mp इंटू 1 मायनस कॉस θ. आणि 1 मायनस कॉस θ म्हणजेच आपण लिहितो बघा साइन स्क्वेअर θ/2, म्हणजेच वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला 2m इंटू बी साइन स्क्वेअर θ/2 असंही लिहिता येईल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ मॅग्नेटिक डायपोल. बघा आता जनरली पोटेन्शियल एनर्जी आपण कशी डिफाइन करतो की पोटेन्शियल एनर्जी मीन्स द वर्क डन इन रोटेटिंग द डायपोल फ्रॉम अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू गिवन डायरेक्शन. म्हणजे एका परपेंडिक्युलर डायरेक्शनपासून गिवन डायरेक्शनपर्यंत येण्यासाठी त्याला किती एनर्जी लागेल त्याला आपण काय म्हटलं पोटेन्शियल एनर्जी म्हटलं मॅग्नेटिक डायपोलची. मग आता ती जर का आपली डिफाइन करायची असेल तर आपण इक्वेशन लिहितोय बघा UM that is potential energy of magnetic dipole integration from 0 to theta torque theta into d theta. मग टॉर्कचं इक्वेशन किती आलं तुमचं mb sin theta, म्हणजे त्याचा अर्थ तुमचं जर काय पोटेन्शियलचं इक्वेशन असेल किती असेल मायनस mb cos theta, मायनस mb cos theta. मग या ठिकाणी पण आपण 3 केसेस स्टडी करतोय. समजा थिटा जर का 0 डिग्री असेल त्याचा अर्थ आपल्याला माहिती cos 0 ची व्हॅल्यू किती 1, म्हणजे तुमची जी काय पोटेन्शियल एनर्जी असेल ती पोटेन्शियल किती असेल मायनस mb, म्हणजेच याचा अर्थ काय मॅग्नेटिक मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड यांची डायरेक्शन कशी असेल पॅरलल असेल. मग यांची डायरेक्शन जर का एकमेकांना पॅरलल असेल तर त्या ठिकाणी जी काय पोटेन्शियल एनर्जी असेल त्या ठिकाणी कशी असेल ती मिनिमम असेल. वेन थिटा इज 0 अँड मॅग्नेटिक मोमेंट अँड मॅग्नेटिक फील्ड इज पॅरलल टू इच अदर ॲट दॅट टाइम पोटेन्शियल एनर्जी विल बी मिनिमम अँड ॲट दॅट टाइम तिथे काय असेल तर स्टेबल इक्विलिब्रियम असेल. त्यानंतर सेकंड केस की समजा थिटा जर का तुमचा 180 डिग्री असेल म्हणजेच आपल्याला माहिती थिटाची व्हॅल्यू किती असेल -1, त्याच तुमची पोटेन्शियल कशी असेल मॅक्झिमम दॅट इज m इंटू बी असेल. मग आपल्याला माहिती की m आणि b काय तुमचे अँटी पॅरल, म्हणजे m आणि हे कसे आहेत तुमचे अँटी पॅरल जर का असतील तर त्याच तुमची पोटेन्शियल कशी असेल मॅक्झिमम असेल आणि डायपोला कसा असेल अनस्टेबल इक्विलिब्रियममध्ये असेल. आणि थर्ड केस इज वेन थिटा इज इक्वल्स टू 90 डिग्री, म्हणजे जर का मॅग्नेटिक मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड जर का परपेंडिक्युलर असतील तर त्या ठिकाणी पोटेन्शियल कशी असेल 0, देर विल बी नो इक्विलिब्रियम. तर हे झालं तुमचं थेरोटिकल एक्सप्लेनेशन अबाउट टॉर्क, वर्क डन अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॅग्नेटिक डायपोल. नाउ वी डिस्कस अबाउट सम एक्झाम्पल्स रिलेटेड टू दिस टॉपिक. एक्झाम्पल फर्स्ट, अ सर्क्युलर कॉइल ऑफ 100 tons and having a radius of 0.05 meter carries a current of 0.1 ampere. Calculate work done required to turn a coil and external magnetic field of 1.5 Tesla through 180 degree about an axis perpendicular to magnetic field. बघा एक सर्क्युलर कॉइल आहे की त्याच्यामध्ये 100 टन्स आहे आणि तिची रेडियस आपलं दिली 0.05 मीटर, त्यातून 0.1 एवढा करंट काय होतोय पास होतोय. तर आपल्याला वर्क डन काय करायचं कॅल्क्युलेट करायचे, ठीक आहे. आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिली 1.5 टेस्ला. मग आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे, वर्क डन इक्वल टू काय लिहिलं आपण mb इंटू कॉस θ1 मायनस कॉस θ2, म्हणजे त्याचा अर्थ काय असेल mb म्हणजे काय तुमचं n इंटू i इंटू a इंटू b इंटू कॉस θ1 मायनस कॉस θ2. n म्हणजे n ॲज इट इज i, एरिया म्हणजे काय तुमचा पायर स्क्वेअर इंटू b कॉस θ1 मायनस कॉस θ2. पुट द व्हॅल्यूज, n व्हॅल्यू दिली तुम्हाला 100, i दिला 0.1, पायची 3.14, r मी 0.05 ब्रॅकेट स्क्वेअर, मॅग्नेटिक फील्ड दिली 1.5 आणि आपल्याला जे काय θ1 θ2 दिला आहे, θ1 दिला तुम्हाला 0 डिग्री आणि कॉस किती दिला 180, म्हणजे किती असेल 180 आपण सबस्टिट्यूट केला कॉस पाय. ते सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला आन्सर मिळेल बघा 0.2355 जूल किंवा 0.2355 जूल ही काय तुमची वर्क डनची व्हॅल्यू असेल. देन नेक्स्ट इज सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन बघा थोडा लेंथी क्वेश्चन आहे पण त्याच्यात 2 टॉपिक आपले कव्हर होतील. A bar magnet of magnetic moment is 1.5 joule per Tesla lies aligned with a direction of uniform magnetic field of 0.22 Tesla. What is the amount of work required to turn a magnet so as to align its magnetic moment, first normal to the field and second opposite to the field direction. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट सांगितलं नॉर्मल टू फील्ड डायरेक्शन आणि सेकंड इज अपोजिट टू फील्ड डायरेक्शन. अँड व्हॉट इज द टॉर्क ऑन मॅग्नेट इन केस ऑफ फर्स्ट अँड सेकंड. त्या 2 केसमध्ये टॉर्क काय असेल हा क्वेश्चन विचारलेला आहे. बघा मग आता गिवन काय दिलं तुम्हाला, मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू दिली 1.5 जूल पर टेस्ला, मॅग्नेटिक फील्ड दिली तुम्हाला 0.22 टेस्ला.
तर आपलं बघा पोटेन्शियल एनर्जी विथ मॅग्नेटिक मोमेंट अलाइन टू द फील्ड. मग आता ज्यास पोटेन्शियल एनर्जी मॅग्नेटिक मोमेंट अलाइन टू द फील्ड असेल त्यास आपण व्हॅल्यू काढली होती, किती आली होती, -MB. ठीक आहे. मग आता -MB म्हणजे त्याचा अर्थ काय की त्या सिच्युएशनमध्ये आपण पोटेन्शियलची काय कन्सेप्ट बघितलं त्याच्यामध्ये आपण बघितले. ठीक आहे, -MB. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी विथ मॅग्नेटिक मोमेंट नॉर्मल टू द फील्ड किती असते 0 आणि अँटी पॅरलल जे असेल ते किती असेल +MB. ठीक आहे. मग आता आपल्याला काय विचारते नाही की वर्क डन म्हणजे काय असेल सुरुवातीला बघा इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असेल 0 - -MB. ठीक आहे, 0 - -MB म्हणजे MB मिळेल 1.5 × 0.22 0.33. ठीक आहे. त्यानंतर सेकंड काय असेल इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे आता सेकंड केसमध्ये अपोजिटिव्ह फील्ड डायरेक्शन दॅट इज MB -MB दॅट इज +2MB वी गेट 0.66 जूल. आपला टॉर्क विचारला, टॉर्क किती असेल बघा MB sin थिटा नॉर्मल टू द फील्ड म्हणजे थिटा किती असेल 90 डिग्री दॅट इज 1.5 × 0.22 sin 91 वी गेट 0.33 जूल. ठीक आहे, 1.5 × 0.22 × 1 दॅट इज 0.33 जूल. त्यानंतर सेकंड ते सांगितले अपोजिट दॅट इज MB sin थिटा किती असेल तो 1.5 × 0.22 इंटू अँगल किती 0 म्हणजे किती असेल आन्सर 0. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा अ शॉर्ट बार मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट 0.32 जूल पर टेस्ला is placed in uniform field of 0.15 Tesla. If a bar magnet or if a bar is free to rotate in a plane of a field, then which orientation would corresponds to its stable, unstable equilibrium, and what is the potential energy of magnet in each case? बघा सांगितलं आपलं एक शॉर्ट बार मॅग्नेट आहे, त्याचा मॅग्नेटिक मोमेंट दिला तुम्हाला 0.32 जूल पर टेस्ला आणि हा जर का युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये का ठेवला असेल त्याची मॅग्नेटिक फील्ड दिली तुम्हाला 0.15 टेस्ला. इफ धिस बार मॅग्नेट इज फ्री टू रोटेट इन अ प्लेन ऑफ फील्ड देन ओरिएंटेशन वुड करस्पॉन्ड टू. तर स्टेबल इक्विलिब्रियम कधी असेल आणि अनस्टेबल इक्विलिब्रियम कधी असेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. बघा मग आता इफ M इज पॅरलल टू B म्हणजे जर का थिटा जर का तुमचा 0 डिग्री असेल तर आपल्याला माहिती पोटेन्शियल कशी असते मिनिमम असते. ठीक आहे, ती मिनिमम किती असेल की -M × B असेल. मग आता M × B बघा एमची व्हॅल्यू दिली -0.32 B दिलं तुम्हाला 0.15 म्हणजे किती असेल -4.8 × 10⁻² जूल दॅट इज स्टेबल इक्विलिब्रियम. सेकंड इफ मॅग्नेटिक मोमेंट इज अँटी पॅरलल टू B दॅट इज थिटा इक्वल टू पाय और 180 देन पोटेन्शियल एनर्जी विल बिकम +MB दॅट इज 0.32 × 0.15 4.8 × 10⁻² जूल दॅट इज अनस्टेबल इक्विलिब्रियम. ते झालं तुमचं पोटेन्शियल एनर्जी किती असेल त्याबद्दलचा. ठीक आहे, क्वेश्चन बघा स्टेबल आणि अनस्टेबलसाठी फक्त आपल्याला केसेस लक्षात ठेवायचे आहे आणि ही झाली तुमची पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर या टॉपिकचा एक होमवर्कचा प्रॉब्लेम तुमच्यासाठी सिंपल क्वेश्चन आहे. अ मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट 2 ampere meter square is deflected through 30 degree from the direction of magnetic field of induction 2 Weber per meter square. Find the magnitude of torque or a couple. ठीक, तुम्हाला टॉर्क और कपल काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. एकच होमवर्कसाठी प्रॉब्लेम आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो काय टॉर्क हा कन्सेप्ट काय केला आपण इथं पूर्ण केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण गॅलोरीमीटर हा टॉपिक काय करणार आहे स्टडी करणार आहे. थँक्यू.